Hi, welcome dear students. Last time we discussed about the unit 1 which was mainly focusing on entrepreneurship. Now this unit is of startups and innovation ecosystems. This has got 10 marks. As you can see here on your screen, the yellow highlighted matter is the part of curriculum and the other things are the description of them. So though these are simple to understand, but once if we discuss together, then it will become simpler to remember the things because you may not be getting time for understanding all the concepts that we have. I feel that it will definitely help you. So here we are going to discuss about the startups now. Last time we discussed about the entrepreneurship. Now the question arises, what is the difference between entrepreneur and startups? An entrepreneur is a person. म्हणजे एंटरप्रेन्युअर हा जो आहे तो एक पर्सन आहे, जेव्हा की स्टार्टअप जे आहे ती एक कंपनी आहे. तर ह्याचं जे डेफिनेशन आहे त्याच्यासाठी आपण बोललो तर ए स्टार्टअप इज अ न्यू यंग कंपनी बिल्ड अराउंड द इनोव्हेटिव्ह आयडिया एमिंग फॉर रॅपिड ग्रोथ अँड स्केलेबिलिटी. हे काय आहे हे आपण थोडं डिस्कस करणार आहोत. अनलाईक ट्रॅडिशनल बिझनेस, बाय डिसरप्टिंग मार्केट विथ नॉवेल प्रॉडक्ट्स और बिझनेस मॉडेल, ह्या प्रत्येक गोष्टीविषयी आपण थोडक्यात बोलणार आहोत स्टार्टअपच्या विषयी बोलताना. पण लगेच आपण आता यावेळी बोलतोय ते म्हणजे एंटरप्रेन्युअर आणि स्टार्टअपमध्ये काय फरक. आपल्याला जवळजवळ सगळ्या गोष्टी या दोन्हीमध्ये सारख्या वाटतील, पण त्याचा मध्ये थोडा जो फरक आहे तो असा की एंटरप्रेन्युअरशिप जी आहे ती स्मॉल स्केलवर असेल. म्हणजे उदाहरणार्थ एखादा तुम्ही कॅफे जरी सुरू केला तुमच्या गावामध्ये तरी सुद्धा तो एंटरप्रेन्युअरशिप होईल. परंतु जर तुम्ही एखादी कंपनीज तयार केलात जी की स्केलेबल असेल, मोठ्या स्केलवर तयार करता येऊ शकणारी असेल, तर ती मात्र स्टार्टअप होऊ शकेल. तर यात कन्सेप्ट वाईज काही फरक आहेत, ग्रोथ वाईज काही फरक आहेत, त्यानंतर इनोव्हेशन वाईज काही फरक आहेत. हे जे फरक आहेत याच्याविषयी आपण थोडक्यात बोलायचं झालं तर यामध्ये आपल्याला इथे जो फरक याच्यामध्ये दिसतोय तो म्हणजे कन्सेप्ट वर्सेस एंटिटी. एंटरप्रेन्युअरशिप जे आहे तो ॲक्शन प्रोसेस आहे, स्टार्टअप आहे ती कंपनी आहे. ग्रोथचा जर विचार केला तर आपण ग्रोथ स्टार्टअप जे आहेत ते मोठी कंपनी तयार करण्यासाठी, रॅपिड ग्रोथ होण्यासाठी, एक्सपोनेन्शियल ग्रोथ होण्यासाठी तयार केले जातात. एक्सपोनेन्शियल म्हणजे काय, तर सुरुवातीला थोडं कमी वेगाने वाढणे आणि नंतर एकदम जास्त वेगाने वाढणे, याच्यासाठी तयार होणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या स्टार्टअप असतात. एंटरप्रेन्युअरशिप जे असतात ते मात्र थोडे स्लो स्पीडनी वाढणारे आणि स्टेडीली वाढणारे बिझनेसेस करतात. इनोव्हेशन हा एंटरप्रेन्युअरशिपमध्येही बघितलं होतं की एंटरप्रेन्युअरला इनोव्हेटिव्ह असलं तर ते जास्त फायद्याचं होत आहे. परंतु स्टार्टअपमध्ये मात्र इनोव्हेशन हा त्याचा कोअर कन्सेप्ट आहे. म्हणजे इनोव्हेशन असल्याशिवाय स्टार्टअप होणं जवळजवळ अशक्य आहे. याच्यानंतर याच्यामध्ये आपण इथं दिसतंय आपल्याला स्टार्टअप आर इनहेरंटली इनोव्हेटिव्ह अँड डिसरप्टिव्ह. तर ह्या डिसरप्टिव्ह विषयी 2 मिनिट आपण बोलूया. डिसरप्ट करणे म्हणजे चालू असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, चालू असलेले जे काही बिझनेस आहेत, प्रॉडक्ट्स आहेत बाजारामध्ये, त्या सगळ्यांना जवळजवळ बंद पाडण्यात आणायचं आणि नवीन प्रॉडक्ट कस्टमरच्या हातात द्यायचं. या प्रकारचं जे आहे म्हणजे मार्केट डिसरप्ट करून टाकलं. तर अशा प्रकारचं जर प्रॉडक्ट वगैरे काढलं असेल आणि त्याची कंपनी बनवली असेल तर त्याला आपण स्टार्टअप म्हणू शकतो. एंटरप्रेन्युअर्स हे जे आहे ते ट्रॅडिशनल सुद्धा असू शकते. एंटरप्रेन्युअर त्याच्या त्याच्या स्केलवरती कदाचित इनोव्हेटिव्ह असू शकतो, पण स्टार्टअप जे आहे ते जास्त स्केलवर असेल थोडक्यात. त्याच्यानंतर इथं आपल्याला रिलेशनशिप बघायचं झालं तर स्टार्टअप फाउंडर्स जे असतात ते बेसिकली एंटरप्रेन्युअरच असतात. आणि याचा अर्थ असा नाही की प्रत्येक एंटरप्रेन्युअर हा स्टार्टअप कंपनीज बनवेल. तर ती जसं एखादं लोकल बेकरी बनवली तर ते एंटरप्रेन्युअरशिप झालं, पण त्याच्यासाठीचा एक मोठी कंपनी बनवली जी की जगाभर चालेल किंवा देशभर चालेल, राज्यभर चालेल अशी बनवली तर ती स्टार्टअप झालं. आता आपण परत सिलेबसकडे वळूया, ज्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे की कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टार्टअप. जसं इनोव्हेशन हे त्याचं
बेस आहे. फोकस ऑन क्रिएटिव्ह न्यू प्रॉडक्ट सर्व्हिसेस और बिझनेस मॉडेल ऑफन युझिंग टेक्नॉलॉजी. जास्ती करून हा AI किंवा वेगवेगळे ॲप्स वापरून आपण हे स्टार्टअपची कंपनी तयार करू शकतो. जसं आपल्याला समजा कम्युटेशन आहे, आपल्याला घरून ऑफिसला जाणे हा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी बेसिकमध्ये काय होतं तर रिक्षे वगैरे असे असायचे, बस असायचे. तर त्याच्याऐवजी जर आपण विचार केला आजचा, तर आपल्याला इथं अशा काही हे दिसतील, ओला, त्याच्यानंतर उबेर, त्याच्यानंतर रॅपिडो, ह्या प्रकारच्या स्टार्टअप्स आपल्याला दिसतील, जे की सुरुवातीचा जो बेसिक बिझनेस आहे त्याला डिस्टर्ब करून म्हणा किंवा त्याला सपोर्टिंग म्हणा आणि इनोव्हेटिव्ह ॲप्सचा वापर करून हे तयार केलेले आहेत. म्हणजे रिक्षा जर बोलवायचं झालं तर जस्ट काही काळापूर्वी आपल्याला रिक्षा स्टँडवर जाऊन घरी रिक्षा आणावं लागायचा, पण आज आपण आपल्या ॲपमधूनच रिक्षा बोलवू शकतो. तर हा इनोव्हेशन त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे स्केलेबिलिटी. हे सगळे जे की कॅरेक्टरिस्टिक आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. तर स्केलेबिलिटी म्हणजे काय, तर स्केल वाढवणे एखाद्या बिझनेसचा. म्हणजे उदाहरणार्थ कसं, तर डिझाईन फॉर डिसप्रपोर्शनेट ग्रोथ विथ कॉस्ट डोंट राईज प्रपोर्शनली विथ रेव्हन्यू अलाइंग रॅपिड एक्सपान्शन. म्हणजे तुम्ही एक बिझनेस चालू केला आहे तुमच्या गावामध्ये, बाजूच्या गावामध्ये तुम्ही त्याचं परत एक सेटअप उघडताय किंवा बाजूच्या तालुक्यामध्ये तुम्ही त्याचा परत एकदा काढताय, तर तिथे परत एकदा दुकान घेणे, परत इथं माणसं नेमणे, हे सगळं करून खर्च डबल नाही करायचा. तर त्याच्याऐवजी ॲप्स म्हणा किंवा AIचे टेक्नॉलॉजीज म्हणा किंवा वेबसाईट्स म्हणा, हे वापरून तिथं सर्व्हिसेस फक्त चालवायच्या. त्यासाठी एजंट नेमायचे आणि ज्यामुळं खर्च त्या प्रमाणात नाही वाढणार, पण स्केलिंग मात्र डबल होईल. हा स्केलेबिलिटीचा एक फीचर आहे, महत्त्वाची गोष्ट आहे ही. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ग्रोथ ओरिएंटेशन. एंटरप्रेन्युअरचं किंवा कन्व्हेन्शनल बिझनेसचा ग्रोथ ओरिएंटेशन जो असतो तो लिमिटेड असतो, प्रॉफिट पुरताच असतो. इथे मात्र जर बघितलं तर आपण त्याच्यामध्ये फास्ट मार्केट पेनिट्रेशन करायचं आणि एक्सपान्शन करायचं, नॉट जस्ट स्टेडी लोकल ग्रोथ. असं न करता पूर्ण जिल्हा लेवलवर किंवा राज्य लेवलवर, देश लेवलवर किंवा नॅशनल लेवलवर सुद्धा स्केलिंग करून तो प्रॉडक्ट सगळीकडे वापरायचा किंवा ती सर्व्हिस सगळीकडे वापरायची. AIच्या माध्यमातून, ॲप्सच्या माध्यमातून किंवा वेबसाईट्सच्या माध्यमातून. तर हे ग्रोथ ओरिएंटेशन, त्याचं बेसिक ओरिएंटेशनच ग्रोथ असणार आहे. त्याच्यानंतर अनसर्टॅनिटी आणि रिस्क हे त्याच्यात की कॅरेक्टरिस्टिक आहे. तर ऑपरेट इन कंडिशन्स ऑफ हाय अनसर्टॅनिटी विथ अनटेस्टेड मॉडेल्स. म्हणजे हे टेस्ट झालेले मॉडेल्स नाही आहेत, हे नवीन तयार केलेले मॉडेल आहेत, ते चालतील की नाही माहीत नाही. याच्यामुळं काय होते तर इट रिक्वायर्स एजिलिटी अँड रेझिलन्स. एजिलिटी म्हणजे काय तर लवचिकता. म्हणजे एक प्रॉडक्ट नाही चालत आहे, त्याला तितका डिमांड नाही आहे, त्याच्याऐवजी दुसरा प्रॉडक्ट लोक विचारत आहेत किंवा तिसऱ्या प्रॉडक्टला मागणी आहे, असं मध्येच जर लक्षात आलं तर त्यावेळेला आपण तो स्विच करून आपला पूर्ण प्लॅन चेंज करू शकायची एबिलिटी असणे म्हणजे एजिलिटी. आणि रेझिलियन्स म्हणजे पण त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठीची लवचिकता. त्यानंतर ह्याची फंडिंग नीड्स ही त्याचं एक कॅरेक्टरिस्टिक आहे. ऑफन दे रिलाय ऑन एक्सटर्नल कॅपिटल. म्हणजे कन्व्हेन्शनल बिझनेस जे असतील ते सहसा स्वतःच्या पैशावर ते बिझनेस चालवतात किंवा फार तर बँकेचे लोन घेतात. परंतु या प्रकारचे बँकेचे लोन किंवा स्वतःचा पैसा या स्टार्टअपसाठी पुरत नाही, तर त्याच्याऐवजी काय लागेल तर त्यांना एंजल इन्व्हेस्टर्स आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट लागतील. आता हे एंजल इन्व्हेस्टर्स काय आहे, तर हे असे लोक आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, हाय वर्थ इंडिव्हिज्युअल्स असं म्हणलं जाते त्यांना, की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि ते इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. त्यांना इन्व्हेस्टमेंटसाठी चांगल्या ऑपॉर्च्युनिटी पाहिजे. तर अशा प्रकारचे लोक जे आहेत ते सुरुवातीच्या काळामध्ये स्टार्टअप्सला भरपूर पैसा देऊ शकतात आणि स्टार्टअप तयार करण्यासाठी मदत करू शकतात. अर्थात त्याच्यासाठी ते लोक व्याज घेतीलच, परंतु तो पैसा या पद्धतीने मिळू शकतो. दुसरा जो आहे तो व्हेंचर कॅपिटलिस्ट. म्हणजे ह्या कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये जे एंजल इन्व्हेस्टर सारखाच पैसा देऊ करतात, ऑफर करतात, परंतु त्यांचे जे आहे ती कंपनी असल्यामुळे त्यांचं नॉर्म्स त्याचे स्ट्रिक्ट असतील. ते जेव्हा चांगलं चालू शकेल बिझनेस असं त्यांना वाटते त्यावेळेसच ते करतील. आणि
त्याचा स्केलसुद्धा जास्तीच असणार आहे. म्हणजे एंजल इन्व्हेस्टर जेवढा पैसा देऊ शकतो त्यापेक्षा व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या हे जास्त पैसे देऊ शकतील. तर हाय ग्रोथ ॲम्बिशनसाठी ते मदत करू शकतील. याच्यानंतर आपल्याला काही की फीचर दिसतात ते लीन अँड अजाईल. अजाईल विषयी आपण बोललोच आहे. लीन म्हणजे काय तर वेस्ट कमी करणे. कुठल्याही गोष्टीमधला वेस्ट कमी करणे म्हणजे लीन. जसं लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो तर मॅन्युफॅक्चरिंग करताना विनाकारण वाया जाणारा वेळ म्हणा किंवा मटेरियल म्हणा त्याचं मशिनिंग विनाकारण होत असलेली जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं टाळतो. त्याला लीन म्हणायचं. तर लीन आणि अजाईल हे त्याचे की फीचर्स आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स इन ड्रायव्हिंग इनोव्हेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे ह्याच्यात जर जॉब्स तयार होत असतील तर नॅचरली त्याची इकॉनॉमिक ग्रोथ होणार आहे. जॉब क्रिएशन आहे. मार्केट डिस्रप्शन विषयी आपण आत्ताच बोललो. जसं ही नवीन डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणली की जुनी एकदम बंद पडायला येते आणि त्याचं मार्केट डिस्रप्ट होऊन जाते. जसं तुम्ही बघितलं असेल की एक काळ होता ज्या वेळेला मोबाईल यायच्या पूर्वी पेजर्स आलेले होते. पण पेजर्स आल्यानंतर मोबाईल जेव्हा आले तेव्हा पेजर्स अक्षरशः बंद पडले. ज्यांनी पेजर्स विकत घेतले होते ते सगळे वाया गेले म्हणजे कारण ते डिस्रप्ट होऊन गेलं ते त्याचे बिझनेस करणं. तर अशी नवीन टेक्नॉलॉजी आली की जुन्या टेक्नॉलॉजी बंद पडण्यासारखं जर काही सिच्युएशन होत असेल तर त्याला डिस्रप्टिव्ह म्हणायचं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट म्हणजे एम्बेडेड न्यू टेक्नॉलॉजी AI किंवा अशा प्रकारच्या गोष्टी वापरणे हे त्याचं की फीचर आहे. त्याच्यानंतर फॉस्टरिंग एंटरप्रेन्युअरशिप विषयी आपण जास्त बोललेलो आहोत की ज्याच्यामध्ये न्यू आयडिया करणे, रिस्क घेणे, नवीन बिझनेस सुरू करणे ह्या प्रकारचे जे आहेत त्याच्यासाठी एंटरप्रेन्युअरशिपला फॉस्टर करणारे काही मेकॅनिझम्स आहेत ते आपण पुढे बोलणार आहोत. यानंतर स्टार्टअप्स जे आहेत ते याच्यामध्ये काय काय दिसतंय आपल्याला तर क्रुशियल फॉर इनोव्हेशन अँड इकॉनॉमिक ग्रोथ बाय इंट्रोड्युसिंग डिस्ट्रप्टिव्ह टेक्नॉलॉजी आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर आपल्याला इथं दिसते ते फॉस्टरिंग इकॉनॉमिक ग्रोथमध्ये आपल्याला जॉब क्रिएशन GDP कॉन्ट्रीब्युशन दिसतंय. ब्रॉडर इम्पॅक्ट त्याचं काय आहे तर मार्केट ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाते. जसं आपल्याला इथं उदाहरण दिसतंय फिनटेक कंपन्या किंवा हेल्थकेअर कंपन्या, हेल्थटेक कंपन्या अशा निघालेल्या आहेत. म्हणजे याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला जर समजा कुठेतरी ब्लड टेस्ट करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला एका पॅथॉलॉजी लॅबवाल्याकडे जावं लागायचं, तिथं ब्लड द्यायचं, त्याच्यानंतर 2 दिवसांनी तो रिपोर्ट देणार, परत जाऊन घेऊन यायचं. याच्याऐवजी अशा कंपन्या निघालेल्या आहेत की ते त्यांचा माणूस आपल्या घरी येतो आणि ब्लडचं सॅम्पल घेऊन जातो आणि मोबाईलवरच आपल्याला किंवा मेलवर आपल्याला त्याचे रिपोर्ट मिळून जातात. म्हणजे आपल्याला ही जी सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसचं एकच लॅब असेल कुठेतरी कोपऱ्यात असेल पुण्यामध्ये, पण ती खूप माणसं नेमून त्या प्रमाणात त्यांनी बिझनेस वाढवलेला आहे. इथं आपल्याला असं मार्केट ट्रान्सफॉर्मेशन झालेलं दिसेल आपल्याला इथं. हे एक त्याचं उदाहरण झालं. इन्क्लुझिव्हिटी म्हणजे स्टार्टअप्स कॅन ब्रिज द डिव्हाइड्स डिलिव्हरिंग इसेन्शियल सर्व्हिस टू रुरल एरियाज. म्हणजे शहरी आणि ग्रामीणमधला जो गॅप आहे तो भरून काढण्याचा हे प्रयत्न करतात. त्याच्यानंतर इकोसिस्टीम डायनॅमिझम. दे क्रिएट कल्चर फॉर एंटरप्रेन्युअरशिप इन्स्पायरिंग न्यू व्हेंचर्स अँड फॉस्टरिंग कंटिन्युअसली इम्प्रूव्हिंग इकॉनॉमिक लँडस्केप. म्हणजे एक एंटरप्रेन्युअरशिपनी काही बिझनेस तयार केला असेल, स्टार्टअप तयार केला असेल तर त्याच्या रिलेटेड काही सर्व्हिसेस तयार होतात ज्या दुसऱ्या स्टार्टअपसाठी महत्त्वाच्या ठरतात. तर हे त्याचा डायनॅमिझम होते. 2.2 पॉईंट नंबर आपल्याला डिस्कस करायचा आहे ज्याच्यामध्ये आहे हे आपल्याला ह्या तिन्हीमध्ये कंपॅरिझन करायचं आहे. स्टार्टअप, MSME आणि ट्रॅडिशनल बिझनेस ह्यांच्यातला डिफरन्स ॲज रिगार्ड्स टू आपल्याला गोल्स, त्याचे काय उद्दिष्ट असावेत, स्केल किती मोठ्या प्रमाणावर कोणतं छोट्या प्रमाणावर असतं याविषयी आपल्याला बोलायचं आहे आणि इनोव्हेशनचा यूज याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण सर्वात पहिल्यांदा MSME म्हणजे काय तर MSME स्टँड्स फॉर मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. मायक्रो एंटरप्राइजेस जे असतील ते छोटे असतील, अगदी छोटे उद्योग असतील. स्मॉल जे असतील ते लघु उद्योग ज्याला म्हणतो आपण, पण मायक्रो हे स्मॉलपेक्षाही छोटे आणि मीडियम म्हणजे थोडे मोठे. तर ह्यांच्यामध्ये ब्रॉडली क्लासिफाय करायचं झालं तर मायक्रो जे असतील ते उद्योग जे असतील ते असेल त्यांचा टर्नओव्हर जो असेल तो 5 करोडपेक्षा कमी असेल आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट 1 करोडपेक्षा कमी असेल. म्हणजे 4 लेथ मशीन, मिलिंग मशीन वगैरे घेऊन बसले आणि आपले बिझनेस करून सप्लाय करत आहे दुसऱ्या कंपन्यांना, तर त्याला आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रो इंडस्ट्री म्हणता येईल.
थोडा मोठा वर्कशॉप असेल ज्यांचा टर्नओव्हर 50 करोडपेक्षा कमी असेल तर तो स्मॉल स्केल झाला. त्यांची इन्व्हेस्टमेंट टिपिकली 10 करोडपेक्षा कमी असेल तर त्याला स्मॉल स्केलमध्ये मानलं जाते. मीडियम स्केल जे असेल त्याचं टर्नओव्हर असेल तर 250 crores असेल, लेस दॅन 250 असेल. त्यापेक्षा जास्त झालं तर मात्र ती रेग्युलर इंडस्ट्री बनून जाते. आणि त्यांचा इन्व्हेस्टमेंट जो असेल तो लेस दॅन 50 crores असेल. हे आकडे थोडेफार चेंज होत राहतात काळाप्रमाणे. त्यानंतर आपल्याला स्टार्टअप, MSME आणि कन्व्हेन्शनल बिझनेसमधलं कम्पॅरिझन आपल्याला बघायचं होतं ॲज रिगार्ड्स टू गोल्स. म्हणजे त्यांची उद्दिष्ट जे आहेत ते आपण खालीपासून बघत येऊ. म्हणजे कन्व्हेन्शनल बिझनेस मॉडेलमध्ये काय असते, त्यांचं उद्दिष्ट काय असते, तर प्रायोरिटाईज इमिजिएट प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे आज विकलं आणि आज पैसे कमावले अशा प्रकारचा जो बिझनेस असेल त्या प्रकारचे कॉमन बिझनेस राहतील, कन्व्हेन्शनल बिझनेस राहतील. त्याच्यामध्ये कन्सिस्टंट कॅश फ्लो जे आहे अँड लॉंग टर्म सस्टेनेबिलिटी हे त्याचं मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. दे ऑपरेट विदिन इस्टॅब्लिश्ड इंडस्ट्री नॉर्म्स अँड एम टू मीट एक्झिस्टिंग मार्केट डिमांड विथ रिलायबल प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस. म्हणजे जेव्हा डिमांड तयार आहे त्यावेळेसच ते सुरू करणार अशा प्रकारचे कन्व्हेन्शनल बिझनेस असतील. MSME जे आहे त्याच्यापेक्षा थोडं मोठं, म्हणजे ते काय करतात तर सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहण्यावर तर भर देतात, प्रॉफिटेबिलिटीवर भर देतात आणि स्टेडी आणि ऑर्गॅनिक स्लो ग्रोथ ह्याच्यामध्ये याच्यावर फोकस करतात. त्याच्यानंतर स्टार्टअप जर बघितलं तर जसं आपण बोललो होतो की ड्रिव्हन बाय डिस्रप्टिव्ह इनोव्हेशन, म्हणजे एकदम मोठा इनोव्हेशन आणायचा आणि नवीन बिझनेस तयार करायचा. तर त्याचा गोलच आहे, म्हणजे उद्दिष्टच एकदम वेगळं आहे. तर आपल्याला ह्या गोल रिलेटेड ह्या फरक आपल्याला समजला असेल. यानंतर आपल्याला त्याचं स्केलिंग जर बघितलं तर स्केलिंगविषयी थोडं आधी बोलूया आपण. जर आपण एक बिझनेस तयार केलेला आहे, आपल्या तालुक्यामध्ये तयार केलेला आहे, बाजूच्या तालुक्यामध्ये तयार करायचं, जसं आत्ताच मी सांगितलं की त्याच्यासाठी परत एकदा सगळा सेटअप न करता AI च्या माध्यमातून किंवा ॲप्सच्या, वेबसाईट्सच्या माध्यमातून एजंट्स नेमून खर्च कमी करून डबल करायचं किंवा त्याच्यापेक्षा ट्रिपलचं 4 टाइम्स 5 टाइम्स असं त्याच्या आपल्याला मोठा त्याचा स्केलिंग करायचं. असं जर असेल तर ती स्केलेबिलिटी असं म्हटलं जाते. ही स्केलेबिलिटी रॅपिड एक्सपान्शनसाठी वापरली जाणार आहे. स्टार्टअपमध्ये हे कॉमन आहे ही गोष्ट. तर ह्याचं जे उद्दिष्ट असेल ते ग्लोबल होण्यासाठीचं उद्दिष्ट असेल, म्हणजे सगळ्या जगामध्ये आपला प्रॉडक्ट चालावा अशा प्रकारचं त्यांचं उद्दिष्ट असेल. तर त्यांचं एम जे आहे ते हॉकीस्टिक ग्रोथ असणार आहे. म्हणजे सुरुवातीचे 4-5-7 वर्षापर्यंत ते एकदमच स्लो ग्रोथ दिसेल त्याची. हे जो आकार तुम्हाला दिसतोय तो थोडासा हॉकीस्टिक सारखा इथं आपल्याला दिसतोय. तर सुरुवातीच्या काळात कमी ग्रोथ आहे, त्याच्यानंतर हा इथं इन्फ्लेक्शन पॉईंट, म्हणजे इथं ग्रोथ सुरू झालेली आहे आणि त्याच्यानंतर मात्र एकदम स्केलिंग वाढल्यामुळे भरपूर रेव्हेन्यू वाढला आणि भरपूर मोठा ग्रोथ झाला. अशा प्रकारचं यांचं मॉडेल असेल. जर तुम्ही MSME जर कम्पेअर केलात तर त्यांची ग्रोथ जी असेल ती इन्क्रिमेंटल अँड मेजर्ड असेल, म्हणजे थोडी 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 ग्रोथ करत चालतील. ते टिपिकली ते कॅटर करतील लोकल आणि रिजनल मार्केटलाच. आणि ते जे आहे तेच त्यांचं ग्रोथही स्लो राहील. प्रायोरिटायझिंग प्रॉफिटेबिलिटी वर स्पीड, म्हणजे प्रॉफिटेबिलिटीवरती ते कॉम्प्रोमाइज न करता स्पीड त्यांनी थोडा कमी ठेवतील. कन्व्हेन्शनल बिझनेसविषयी जसं आपण बोललो की त्यांचं लिमिटेड स्केल असेल, ते जर परत स्केलिंग वगैरे करण्यापेक्षा त्यांनी तो कस्टमर टिकवून ठेवणे ह्याच्यावरच फोकस करतील आणि मार्केटमध्ये टिकून राहणे आणि प्रॉफिट कमावणे हा त्यांचा उद्दिष्ट राहील. हा दुसरा फरक झाला. पहिला फरक आपण बोललो ते म्हणजे त्यांची उद्दिष्ट, गोल्स काय आहेत, त्यांचं स्केल काय आहे हे बोललो आपण. तिसरा जो आहे तो इनोव्हेशन जे आहे ते कन्व्हेन्शनल बिझनेसमध्ये मिनिमम राहील. MSME मध्ये सुद्धा इनोव्हेशनला प्रेफरन्स आहेच, पण इनोव्हेशन ॲट द कॉस्ट ऑफ what you can say profitability, they will not go for that thing. ते प्रॉफिटेबिलिटी लक्षात ठेवूनच त्याच्यामध्ये इनोव्हेशन वापरतील. पण स्टार्टअपचं जे आहे ते त्याचं इनोव्हेशन हाच त्याचा बेस आहे. तर त्याच्यामुळे इथं जे दिसतंय आपल्याला इनोव्हेशन इज कोर टू द एक्झिस्टन्स, म्हणजे त्याच्या एक्झिस्टन्सला, त्याच्या अस्तित्वालाच महत्त्वाचं आहे ते इनोव्हेशन आहे. त्याचे दॅट इज लिव्हरेजिंग कटिंग एज टेक्नॉलॉजी युझिंग AI, ब्लॉकचेन, IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स, ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण जर इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट तयार करत असलो तर आपण स्टार्टअप तयार करू शकतो. ह्याच्यात डिस्रप्टिव्ह
एक्झिस्टन्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ॲजिल आहेत ते, म्हणजे चेंज करायला तयार असे. कोणत्याही स्टेजला वाटलं तर दुसरा प्रॉडक्ट आणण्यासाठी ते चेंज करायला तयार अशा प्रकारचे राहते. तर हे इनोव्हेशन हा त्याचा एक तिसरा फीचर्स झाला. ह्या कंपॅरिझन जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये गोलविषयी बोललो आपण, स्केलविषयी बोललो, इनोव्हेशनविषयी बोललो. यानंतर रिस्कच्या विषयी जर बोलायचं झालं तर आपल्याला असं दिसेल की इथे रिस्क जी आहे ती स्टार्टअपची व्हेरी हाय आहे. म्हणजे अगदी 90% त्याचे फेल्युअर होतात, 10% स्टार्टअप चालतात. जेव्हा की MSMEची मॉडरेट रिस्क आहे आणि कन्व्हेन्शनल बिझनेसची अतिशय कमी रिस्क आहे. त्याच्यानंतर आपल्याला फंडिंग जर बघितलं तर आपले इंटरनल बँक लोननीच आपलं कस्टमर जो कन्व्हेन्शनल बिझनेस आहे त्याचं फंडिंग होईल. परंतु MSMEला ते पुरणार नाही. त्याच्यासाठी बँक किंवा DIC किंवा MIDC, MSSIDC ह्या प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या एजन्सीज सुद्धा त्याच्यामध्ये लोन देऊ शकतील. पण हे सुद्धा पुरत नाही. असा स्टार्टअपचा मोठा आवाका असल्यामुळं तिथे आपल्याला एक्सटर्नल फंडिंग एजन्सीज घ्याव्या लागतील, ज्याच्याविषयी आपण बोललो एंजल इन्व्हेस्टर्स. एंजल इन्व्हेस्टर्स म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असे इंडिव्हिज्युअल्स जे की पैसा लावण्याच्या शोधामध्ये असतात, की कोणाकडे बिझनेस आयडिया आहे ज्याच्यामध्ये आपण पैसा लावू. आणि असंच काम करणाऱ्या VCs म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपन्या असतात, जे एंजल इन्व्हेस्टरपेक्षाही जास्त पैसा स्टार्टअपला देऊ करतात. तर ह्याविषयी आपण 2.2 पॉईंटमध्ये आपण बोललो की ह्या तिन्हीमधलं कम्पॅरिझन विषयी आपण थोडक्यात बोललेलो आहोत. याच्यानंतर आपल्याला इथं दिसतंय की स्टार्टअप जो आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या काही स्टेजेस आहेत. हा पार्ट जो आहे तो परत एकदा आपल्या ह्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं आहे आपल्याला. त्याच्यापैकी पहिला जो आहे तो आयडिएशन स्टेज, म्हणजे जनरेटिंग अँड रिफायनिंग इनोव्हेटिव्ह बिझनेस आयडियाज. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतो, तर आपण एखादी आयडिया शोधून काढतो. ही आयडिया कशी येईल, तर मार्केटमध्ये काय काय चालू आहे, मार्केटमध्ये काय डिमांड आहे ह्याचं ऑब्झर्वेशन जर असेल तर त्याची आयडिया आपल्याला कळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपणच जर आहोत, आपण आपल्या कॉलेजमध्ये काम शिकतोय, ऑफिसला जातोय, ह्या करण्यामध्ये लोकांना काय अडचणी येत आहेत ह्याच्याविषयीचं लक्ष ठेवून त्याची आयडिया जनरेट करून त्याच्याविषयी एक सोल्युशन ऑफर करणं, ही त्याची आयडिएशन स्टेज झाली. म्हणजे आयडिएशन स्टेज म्हणजे काय, तर बीज लावणं, ह्याचं आयडियाचं बीज लावणं. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, तर आयडिया काढण्यासाठी ब्रेन स्टॉर्मिंग लागेल. ब्रेन स्टॉर्मिंग म्हणजे काय, तर 4-5 लोकांनी एकत्र बसायचं आणि वेगवेगळ्या आयडियाज काढायच्या. आणि त्यामध्ये एखादी वाईल्ड आयडिया असू शकते, खूप हास्यास्पद अशी आयडिया असू शकते, की दुसऱ्याला त्याला म्हणू शकतो की काय वेड्यासारखं बोलतोय तू, पण असं नाही. तर त्यावेळी त्याला ती आयडिया सांगू द्यायची, कारण त्या आयडियावर आधारित काहीतरी नवीन सुचू शकते. आणि त्याच्यामुळं या पद्धतीमध्ये ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये आपण काय करतो, तर आयडिया जनरेट करतो. त्यावेळी त्याच्या फिजिबिलिटी किंवा ते खरं होऊ शकतंय की नाही, कितपत योग्य आहे ते ह्याच्याविषयी न बोलता भरपूर आयडिया काढायच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यातली पाहिजे ती आयडिया निवडायची, कट करून उरलेल्या. तर ही झाली आयडिएशन स्टेज. तर ह्याच्यामध्ये काय करतो आपण, तर फॉर्मिंग कोर हायपोथेसिस, व्हॅलिडेटिंग द आयडिया. म्हणजे एकदा आयडिया काढली की त्याच्यामध्ये व्हॅलिडेट करायची की ती कितपत होऊ शकते योग्य, आणि पोटेन्शियली ब्रिंगिंग इन द को फाउंडर CTO CFO अँड सेक्युरिंग अर्ली प्री सीड फंडिंग. म्हणजे अगदीच ते तयार करण्यासाठी प्री सीड म्हणजे सुरुवात करायच्या आधी थोडाफार फंड लागतो, त्याच्यासाठी फंडिंगचे एजन्सीज शोधायचे. हे आयडिएशन स्टेज झाली. त्याच्यानंतर दुसरं जी स्टेज आहे ती आहे व्हॅलिडेशन. म्हणजे जी आयडिया काढली आहे ती मार्केटमध्ये चालेल की नाही बाबा हे बघणे म्हणजे व्हॅलिडेशन. म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं, तर बिल्डिंग सिम्पलेस्ट व्हर्शन ऑफ द प्रॉडक्ट. प्रॉडक्टचं अतिशय साधं व्हर्शन काढायचं, ज्याच्यामध्ये ॲडेड फीचर्स ज्याच्याने कॉस्ट जास्त वाढते ते सगळे नाही टाकायचे. सुरुवातीला फक्त हे चालतं की नाही, त्याचा रिस्पॉन्स कसा येतो हे बघण्यासाठीचं, टेस्ट करण्यासाठीचं मॉडेल तयार करायचं. म्हणजे उदाहरण आपण बघू शकतो की जर समजा आपण एखादी टू व्हीलर्स बनवली जी काही इलेक्ट्रिकवर असेल, सोलारवर असेल, कुठल्या तरी वेगळ्या ह्याच्यावरती असेल, अशी जर आपण बनवली तर ती खरंच चालेल की नाही, ह्याचं खरंच कितपत इम्पॅक्ट आहे, खरंच त्याचा काही डिमांड आहे की नाही हे बघण्यासाठी एक मिनिमम चालणारं अशा प्रकारचं प्रॉडक्ट काढायचं आणि ते काही कस्टमर्सला किंवा मार्केटमध्ये फ्लोट करायचं. त्याचा काय रिस्पॉन्स येतो ते पाहायचं आणि मग त्याच्यानंतर त्याचा
त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं. ह्या स्टेजला जर ते व्हॅलिडेट नाही झालं, म्हणजे ते चाललंच नाही की, तर त्यावेळेला आपण त्याला बंद करून एजाईल मेथडनी म्हणजे लवचिकतेच्या धोरणातून आपण दुसऱ्या प्रॉडक्टवरती आपण स्विच करू शकतो. तर या वेळेला आपल्याला कदाचित आयडिएशन स्टेजलाही परत जावं लागू शकतं. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो की प्रोव्हाइड द कन्सेप्ट व्हायबिलिटी, providing concept viability, attracting early adopters, refining the product based on build, measure, learn. म्हणजे तयार करायचं, मेजर करायचं त्याचा काय रिस्पॉन्स आहे तो, आणि मग त्याच्यातून लर्निंग करायचं आणि रिफाईन्ड प्रॉडक्ट तयार करायचा. आणि ही झाली व्हॅलिडेशन स्टेज. ह्या जे आहेत हे स्टेजेस आपल्याला MCQच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर तिसरी स्टेज जी आहे ते लॉन्च अँड अर्ली स्टेज. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की त्याचा फोकस जो आहे तो ऑफिशियली ब्रिंगिंग द प्रॉडक्ट टू मार्केट अँड इस्टॅब्लिशिंग इनिशियल ऑपरेशन्स. म्हणजे काय, तर फॉर्मल लिगल सेटअप, ब्रँडिंग करायचं, मार्केटिंग करायचं, अक्विजिशन ऑफ फर्स्ट कस्टमर्स करायचं, त्याच्यानंतर पोटेन्शियल सेक्युरिंग सिरीज ए फंडिंग फॉर अ ब्रॉडर ग्रोथ. म्हणजे आता फंडिंग देणाऱ्या, जास्त फंडिंग देणाऱ्या एजन्सी शोधणे, ही त्याची तिसरी स्टेज झाली ही. त्याच्यानंतर ग्रोथ अँड स्केलिंग. एकदा तो प्रॉडक्ट चालायला लागला की त्याचं ग्रोथ करायचं किंवा स्केलिंग करायचं, डबल टिबल ट्रिपल अशा प्रकारे आपल्याला त्याला वाढवायचं आहे खूप. कदाचित रिजन लेवलवर, कदाचित देश लेवलवर किंवा ग्लोबली लेवलवरती सुद्धा प्रॉडक्ट आपल्याला सेल करायचं आहे. तर त्याच्यासाठी जे आहे त्याला आपण स्केलिंग किंवा ग्रोथ म्हणतो. तर रॅपिडली एक्सपांडिंग द कस्टमर बेस, इन्क्रीजिंग मार्केट शेअर अँड ऑप्टिमायझिंग इंटरनल प्रोसेसेस. तर ह्या पद्धतीनं आपण त्याचा फोकस राहील ह्या ग्रोथ अँड स्केलिंगमध्ये. ह्याच्यामध्ये काय केलं जाते, तर सिग्निफिकंट इन्व्हेस्टमेंट इन मार्केटिंग, सेल्स, हायरिंग, प्रॉडक्ट फीचर्स, सिरीज बी अँड सी फंडिंग. म्हणजे अजून थोडेसे जास्त फंडिंग देणार आहे. म्हणजे पहिल्या स्टेजला आपला स्वतःचाच फंड वापरला असेल तर कदाचित आपण इन्व्हेस्टर्सकडे जाऊ शकतो, जसं आपण VC आपण बघितलं. त्याच्यानंतर काही आपण एंजल इन्व्हेस्टर्स बघितलं, व्हेंचर कॅपिटलिस्ट कंपनी बघितलं, ह्याच्याकडे जाणे, कारण त्याच्यासाठी ग्रोथसाठी भरपूर जास्त पैसा लागणार आहे. एंटरिंग न्यू मार्केट्स, म्हणजे वेगळ्या मार्केटमध्ये एंटर करायचं, जसं या राज्यात चालू होतं तर दुसऱ्याही राज्यात त्याच्या शाखा उघडणे, ह्या प्रकारचं. त्याच्यानंतर जी स्टेज आहे ती आहे मॅच्युरिटी आणि सस्टेनेबिलिटी. तर याच्यामध्ये काय केलं जाते, स्ट्रीमलाइनिंग द ऑपरेशन्स. म्हणजे जे काही तुम्ही काय केलेलं आहे हे सगळं करताना त्याच्या ऑपरेशन जरा स्ट्रीमलाईन करायचं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे प्रिन्सिपल्स वापरून त्यामध्ये कॉस्ट कमी करणे वगैरे सगळे स्ट्रीमलाइनिंगचे कामं करायचे. त्याच्यानंतर बिल्डिंग लॉयल कस्टमर बेस, डेव्हलपिंग प्रेडिक्टेबल रेव्हन्यू अँड प्लॅनिंग फॉर फ्युचर फेजेस, ह्या प्रकारचं जे असेल. किंवा जसं IPO काढणे, म्हणजे शेअर्स काढणे आपल्या कंपनीचे, ही त्याची 5वी स्टेज असेल. तर ह्या स्टेजेस जरा महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर आपल्याला बोलायचं आहे ते 2.4 नंबर. इथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या या आठवड्यात होणाऱ्या टेस्टसाठी 2.3 पर्यंतचेच पॉईंट आहेत, परंतु 2.4 वगैरे पासूनही आपण आता बोलणार आहोत. त्यामध्ये आहे स्टार्टअप इकोसिस्टीम इन इंडिया. तर हे इकोसिस्टीम म्हणजे काय, तर एखादी स्टार्टअप करायची असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या काही सोयी सुविधा गव्हर्नमेंट देऊ करते किंवा इन्व्हेस्टर्स देऊ करतात किंवा बाजूच्या इंडस्ट्रीज देऊ करतात, ह्या सगळ्या ज्याला मिळून आपण त्याची इकोसिस्टीम म्हणतो. तर ह्या स्टार्टअपसाठीच्या इकोसिस्टीम्स ज्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर त्याचा रोल जो आहे तो इन्क्युबेटर्सचा काय, ॲक्सेलरेटर्सचा काय, मेंटर्सचा काय आणि इन्व्हेस्टर्सचा काय, ह्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर इन्क्युबेटर्स म्हणजे काय, तर नर्चर द अर्ली आयडिया लॉंग टर्म विथ स्पेस अँड रिसोर्सेस. तर म्हणजे काय, तर इन्क्युबेटर्स म्हणजे काय करतील, तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला दे विल हेल्प यू टू टर्न रॉ आयडियाज इन टू व्हायबल बिझनेस फ्रॉम स्क्रॅच. तिथं आपल्या पुण्यामध्ये COEP मध्ये भाऊ इन्स्टिट्यूट म्हणून आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा एक लॉंग फॉर्म आहे BHAU, त्याचं तुम्ही गुगलवर शोधू शकता. तर त्यांच्याकडे काय आहे, तर ते इन्क्युबेटर आहे. म्हणजे ते जे नवीन बिझनेस तुम्ही जर आयडिया घेऊन गेलात तर तो व्हायबल आहे की नाही त्याच्याविषयी ते तुम्हाला गायडन्स करतील, त्याच्यानंतर सपोर्ट करतील. त्याच्यानंतर ऑफिस जर लागणार असेल तर, किंवा कॉम्प्युटर्स लागणार असतील किंवा अशा काही गोष्टी लागणार असतील, लिगल अकाउंटिंगची हेल्प लागणार असेल
तर त्यासाठीचे सॉफ्टवेअर्स पुरवणे, टेक्निकल असिस्टंट लागणार असतील तर त्याविषयीची मदत करणे, हे सगळ्या गोष्टी करतात. हे काम कोणाचं आहे तर इन्क्युबेटर्स आहे. पण इन्क्युबेटर्स जे असतात ते इन्क्युबेशन स्टेजला म्हणजे अगदीच सुरुवातीच्या स्टेजला याच्यामध्ये मदत करतात स्टार्टअपला. पण स्टार्टअप मोठा झाल्यानंतर इन्क्युबेटर्सच्या बाहेर पडतो आणि तो स्वतःच्या बळावर भरारी घ्यायला तयार होतो. तर त्यामुळे त्याचा इन्क्युबेटरचा फोकस जो असेल तो सायन्स बेस्ड और डीप टेकचा हेल्प असणार आहे त्याचा. आणि प्रोव्हाइडिंग ए फाउंडेशन फॉर लॉंगर डेव्हलपमेंट, म्हणजे फाउंडेशन करून देतील. त्याच्यानंतरची त्याला जर रॅपिड ग्रोथ जर असेल तर त्याच्यासाठी जे सपोर्ट करणाऱ्या एजन्सीज आहेत त्याच्यापैकी त्याचं नाव त्याला म्हणलं जातं ॲक्सलरेटर्स. तर हे थोडेसे ओव्हरलॅपिंग आहेत. इन्क्युबेटर्स इथं संपलं आणि इथं ॲक्सलरेटर चालू झालं असं नाही. ते काही वेळा इन्क्युबेटर्स ॲक्सलरेटरचं काम करू शकतात. तर ह्यांचा रोल जो काय असेल तो स्टार्टअपच्या ग्रोथला स्केलिंग त्याचं वाढवणे आणि त्याला ॲक्सलरेट करणे. तर त्याचा सपोर्ट जो आहे तो इंटेन्सिव्ह असेल. फिक्स्ड टर्म 3 ते 6 मंथ प्रोग्राम फॉर स्ट्रक्चरल करिक्युला, इंटेन्स मेंटरशिप अँड डेमो डेज. त्याचा फोकस काय असेल तर स्केलिंग करणे. तर हे पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहे. प्रिपेअरिंग फॉर मार्केट एंट्री अँड फंडिंग राऊंड्स. त्याच्यानंतर मेंटर्स जे असतील तर ते असे विद्वान लोक असतील जे तुम्हाला ह्याच्यासाठी मदत करू शकतील. त्यांचा रोल काय आहे तर स्ट्रॅटेजिक ॲडवाईस देणे, त्याच्यानंतर इंडस्ट्री इन्साईट्स देणे, अशा प्रकारचे कुठे कुठे प्रॉडक्ट चालू आहेत, तुम्ही अजून काय काय त्याच्यामध्ये इनोव्हेशन आणू शकता, ह्या प्रकारची सांगणे, ह्या प्रकारची मदत ह्याच्यामध्ये होऊ शकते. सेल्फ हेल्प रिफाईन बिझनेस मॉडेल, ट्रबल शूट चॅलेंजेस अँड ऑफर कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. तर आपल्याला ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे ते फीडबॅक देऊ शकतील. तर हा एक पुढची स्टेज आहे त्याची. त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टर लागतील. जेव्हा आपल्याला रॅपिड ग्रोथ करायचं असेल, स्केलिंग करायचं असेल, त्यावेळी मात्र आपल्याला इन्व्हेस्टर्स लागतील. आपल्याकडचा पैसा नाही पुरणार. तर त्यावेळेला आपल्याला जे आपण आत्ताच बोललो की एंजल इन्व्हेस्टर्स लागतील. ते काय असतील तर हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि इन्व्हेस्टिंग अर्ली स्टेज कॅपिटल, म्हणजे अर्ली स्टेजमध्ये त्यांना ते पैसे देऊ शकतील, पैसे लावू शकतील. ते अशा बिझनेसेसच्या शोधातच असतात जे स्टार्टअप होऊ शकतात. त्यानंतर व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजे याचंच दुसरं रूप आहे. पण ह्या कंपन्या असतील, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर नसतील, तर त्या कंपन्या असतील. नॅचरली त्यांची एक मेथड असेल ज्यामध्ये ते सगळ्या गोष्टी चेक करूनच फंडिंग देतील आणि त्याच्यानंतर जास्त पैसे देऊन त्याच्या स्केलिंग वाढवू शकतील. एंजल इन्व्हेस्टरच्या नंतर यांचं काम येते. त्यानंतर व्हॅल्यू प्रोव्हाइड इसेन्शियल कॅपिटल ॲक्सेस टू प्रोफेशनल नेटवर्क्स अँड रिसोर्सेस, हे याच्यामध्ये होते. हाऊ दे वर्क टुगेदर, म्हणजे इन्क्युबेटर काय करतात तर इन्क्युबेटर्स डेव्हलप द आयडिया, म्हणजे आयडिया तर तुम्ही घेऊनच जावं लागेल, पण त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायचं काम इन्क्युबेटर करेल. ॲक्सलरेटर्स जे असतील ते स्केलिंग कसं करता येईल तुम्हाला ह्याच्याविषयी मदत करेल. मेंटर जे आहेत ते गाईड करतील फाउंडर्सला, अँड इन्व्हेस्टर जे आहेत ते फंड करतील. अँड क्रिएटिंग सिनर्जेटिक सिस्टीम, हे सगळ्यांची मिळून एकत्रित अशी एक सिनर्जेटिक अशी सिस्टीम तयार होईल. तर त्याच्यामुळं एंटरप्रेन्युअर किंवा स्टार्टअपचा सक्सेस होऊ शकतो. हा झाला एक गोष्ट आपण बोललो. ह्याचं नाव होतं स्टार्टअप इकोसिस्टीम इन इंडिया. तर ह्याच्यामध्ये आपल्याला स्टडी द एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल स्टार्टअप इकोसिस्टीम्स इन इंडिया, म्हणजे ह्याच्यापैकी एक्झाम्पल इथं आहेत. बेंगलुरू, हैदराबाद आणि पुणेमध्ये जे काही स्टार्टअपला मदत करणाऱ्या ज्या एकंदर सिस्टीम आहेत, ज्यामध्ये इन्क्युबेटर्स आलं, एक्सलरेटर्स आले, त्याच्यानंतर मेंटर्स आले, त्याच्यानंतर फंड देणारे आले, हे सगळे मिळून कसे काम करतात आणि बेंगलुरूमध्ये कसे आहेत, हैदराबादमध्ये त्यांची काय स्थिती आहे, पुण्यात काय आहे, ह्याविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे. तर बेंगलुरूमध्ये आपण बघतोय तर इथं इंडियाची सिलिकॉन व्हॅली असं म्हणलं जाते. जास्तीत जास्त बरेच सारे स्टार्टअप जे आहेत ते इथं तयार झालेले आहेत, इथं आपल्याला दिसतंय. तर इथं काय आहे तर व्हास्ट टॅलेंट पूल आहे. तिथं IISc बेंगलोर, IIM बेंगलोर अशा प्रकारच्या IIT सारख्या इन्स्टिट्यूट आहेत. IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तुम्हाला माहीत असेल. IIM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तर ह्या प्रकारच्या संस्था तिथं आहेत. याशिवाय वेगवेगळे युनिव्हर्सिटीज आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. तर थोडक्यात इथे भरपूर सारा टॅलेंट आहे.
तर त्यांची तुम्हाला मदत होऊ शकते किंवा ते तिथं प्रोव्हाइड करू शकतात. फंडिंग अँड ई पी सेंटर्स आहेत, म्हणजे इथं व्ही सी फर्म आहेत, एंजल इन्व्हेस्टर्स आहेत जे बसलेले आहेत तुम्हाला फंडिंग करण्यासाठी. जर तुमची स्टार्टअपची आयडिया त्यांना जर चांगली वाटली अर्थात तरच ते फंडिंग करतील. तर हे फंडिंगचे ई पी सेंटर्स आहेत, म्हणजे इथे बेंगळुरूमध्ये आपल्याला ह्या दोन गोष्टींची मदत मिळू शकते. टॅलेंट आहे, त्याच्यानंतर फंडिंग आहे. त्याच्यानंतर सपोर्टिव्ह पॉलिसीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटच्या काही सपोर्टिंग स्टार्टअपसाठीच्या पॉलिसीज आहेत. टॅक्समध्ये बेनिफिट असेल किंवा इतरही काही असेल, किंवा जसे इन्क्युबेटर सेंटर्स असतील जिथे तुम्हाला त्यांचं ऑफिस वगैरे काढायच्याऐवजी त्यांचंच ऑफिस वापरता येईल, अशा प्रकारचे सपोर्टिव्ह पॉलिसीज आणि इन्फ्रास्ट्रक्चर तिथे मिळतील. त्यानंतर इथं जे स्टार्टअप्स आपल्याला दिसले, तर इथं जे स्टार्टअप तयार झाली बेंगळुरूमध्ये, ते म्हणजे फ्लिपकार्ट, स्विगी, रेझरपे, बायजूस, ओला, हे स्टार्टअप इथे बेंगळुरूमध्ये तयार झालेले आहेत. यानंतर आपल्याला दुसरं जे अ, हैदराबादची आपल्याला स्टडी करायची आहे. हैदराबाद ॲज इकोसिस्टीम, म्हणजे सिस्टीम प्रोव्हाइड करणारी, स्टार्टअपला मदत करणारी संस्था ज्या आहेत तिथल्या. हैदराबादमध्ये काय 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 सिच्युएशन आहे हे जर बघायचं झालं तर आपल्याला इथं दिसेल की प्रोॲक्टिव्ह गव्हर्नमेंट सपोर्ट आहे, म्हणजे तेलंगणाचं गव्हर्नमेंट त्यांना मदत करायला उत्सुक आहे. त्यानंतर स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशनल बॅकिंग आहे, तर इथं बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत, टेक्निकल हब्स आहेत, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे, या सर्व प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आय आय टी आहेत, नालसार आहे, अशा प्रकारचे इन्क्युबेशन प्रोव्हाइड करणाऱ्या पण इन्स्टिट्यूट्स तिथं आहेत, मेंटर्स आपल्याला इथं मिळतील. तर ह्या एक इकोसिस्टीममधल्या हे चांगल्या गोष्टी आहेत हैदराबादमधल्या. सेक्टर स्पेसिफिक फोकस जे आहे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ड्रिवन, म्हणजे ए आय, ब्लॉकचेन, आय ओ टी, या प्रकारच्या लाईफ सायन्सेस, क्रिएटिंग ए स्पेशलाइज इकोसिस्टीम, ह्या इथे जास्त प्रमाणात आहेत. यानंतर आपल्याला बघायचं ते पुण्यामध्ये काय काय होतं. पुण्यामधल्या जे आहेत त्यामधल्या स्टार्टअपच्या इकोसिस्टीम, म्हणजे ह्यांना मदत करणारी जी यंत्रणा आहे, त्यापैकी आपल्याला इथं अकॅडमिक इंटिग्रेशन दिसतंय. इथे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, टॅलेंट पूल आहे, कोलॅबोरेटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. त्याच्यानंतर इथं लूप हेल्थ नावाची एक कंपनी आहे. अशा बऱ्याच साऱ्या कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये स्टार्टअप्स इथं चाललेले आहेत आणि सक्सेसफुल स्टार्टअप इथं पुण्याच्या इकोसिस्टीम वापरून आपण तयार केलेले आहेत. यानंतर आजचा पॉईंट आहे आपला, तो आहे हायलायटिंग इमर्जिंग ट्रेंड्स सच एज सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप. आता ह्या गोष्टी थोड्या थोड्या नवीन यायला लागतील, तर थोडंसं आपण समजून घेऊ हे काय काय प्रकरण आहे. तर पहिलं जे आहे त्याच्यामधलं आहे सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप. आता सस्टेन म्हणजे काय, तर मार्केटमध्ये टिकून राहणे, बंद न पडणे. कारण आपल्याला असं दिसतं की 90% स्टार्टअप हे बंदच पडतात. तर ते सस्टेनेबिलिटी फोकस जर पहिलेपासूनच ठेवला तर बंद पडायचे चान्सेस कमी होत जातील. तर ह्याच्यामध्ये काय, तर पहिलं आहे ते क्लायमेट टेक, म्हणजे वातावरणीय बदलाला अनुरूप अशा प्रकारचे स्टार्टअप्स तयार करणे. तर त्याच्यामध्ये त्यांचा फोकस कशावर राहील, तर ग्रीन हाऊस गॅस इमिशन जे आहेत तो कमीत कमी राहायला पाहिजे. हे ग्रीन हाऊस गॅस काय आहेत हे आपल्याला कदाचित माहीत असेल, एक मिनिटात आपण त्याविषयी बोलूया. ग्रीन हाऊस गॅस म्हणजे अशा प्रकारचे गॅस आहेत की जे आपल्या पृथ्वीच्या अराउंड जे ओझोनचं लेअर आहे त्याला ते कट करतात. ओझोनचा लेअर जर कट झाला तर अल्ट्राव्हायोलेट रेज सूर्याचे डायरेक्ट पृथ्वीपर्यंत येतील आणि इथल्या जैवविविधतेला धोका होऊ शकतो किंवा ओव्हरऑल टेम्परेचर वाढू शकते. तर ह्या जर टेम्परेचर वाढलं तर त्याला ग्लोबल वॉर्मिंग होऊन जाते. ग्लोबल वॉर्मिंगचे काय काय परिणाम आहेत आपल्याला थोडक्यात माहिती आहे. आपण फर्स्ट इयरला YLCA म्हणजे युथ लिडरशिप फॉर क्लायमेट ॲक्शनमध्ये ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत. त्याची आपण एकदम एक मिनिटात उजळणी करून घेतली की ग्रीन हाऊस गॅस इमिशन जे आहे ते कमी होण्याच्या दृष्टीनंच त्याचा फोकस राहायला पाहिजे. त्याच्यानंतर रिमुव्हिंग कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर, म्हणजे ऑलरेडी जे कार्बनचं ॲटमॉस्फिअरमध्ये आहे ते कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न होऊ शकत असतील तर ते करणे. बायोडायव्हर्सिटी प्रोटेक्शन, म्हणजे जैवविविधता आहे, वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे सगळे जे आहेत ती सगळ्यांना जगायचा अधिकार आहे, तर त्या राहिल्या पाहिजेत. फूड चेन टिकली पाहिजे, नाही तर पृथ्वीच्या वातावरणाचा खूप मोठा नुकसान होऊ शकते त्याला. त्याच्यानंतर पॉल्युशन कंट्रोल हे त्याचा फोकस असला पाहिजे.
आणि यूज रिन्युएबल एनर्जी. जर फॉसिल फ्युएल वापरायच्या ऐवजी म्हणजे डिझेल, पेट्रोल अशा प्रकारचे किंवा अशा गोष्टी वापरायच्या ऐवजी रिन्युएबल प्रकारच्या एनर्जी वापरणे, ईव्हीज वापरणे, सोलार वापरणे ह्या प्रकारचं हे क्लायमेट टेक ह्याला म्हणलं जाते. ह्या सगळ्याला एक कॉमन शब्द आहे, त्याचं नाव आहे क्लायमेट टेक. त्याच्यानंतर सर्क्युलर इकॉनॉमी मॉडेल्स सुद्धा वापरणं ह्याच्यामध्ये जरुरी आहे जर सस्टेनेबिलिटी पाहिजे असेल. सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहणं, जर चांगलं टिकून राहणे जर आवश्यक असेल तर ह्याच्यामध्ये काय तर करतो आपण, मिनिमाइज वेस्ट करतो म्हणजे रिसायकल करतो. जेव्हा जेवढं शक्य आहे तेवढं तयार करतानाच ते जर संपेल जेव्हा प्रॉडक्ट तेव्हा ते आपोआप डिस्पोज होऊन जाईल अशा प्रकारचं प्रॉडक्ट तयार करणे किंवा त्याचाच परत रिसायकल करून वापरणे हे त्याच्यावर फोकस राहील. त्याच्यानंतर क्लीन एनर्जी इनोव्हेशन्स म्हणजे हे आत्ताच आपण जसं बोललो की क्लीन एनर्जी वापरणे, रिन्युएबल एनर्जी वापरणे. याच्यामध्ये आपल्याला इथं एक्झाम्पल दिसत आहे की भारतामध्ये अथर एनर्जी किंवा अजून बऱ्याच आहेत, ओला वगैरे आहेत, जे AI पॉवर्ड इलेक्ट्रिक स्कूटर्स बनवत आहेत. ब्ल्यू स्मार्ट्स इलेक्ट्रिक राईड हेलिंग ह्या नावाची एक कंपनी आहे की त्यांनी काय केलेलं आहे तर अशा प्रकारचे स्वतःच्या गाड्या जाणलेल्या त्या सगळ्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत आणि त्याच गाड्या ते चालवत आहेत आणि रेंटवर त्या गाड्या चालतात. तर त्या प्रकारचं एक इथं आपल्याला सस्टेनेबल अशा प्रकारचा स्टार्टअप इथं आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे आपल्या ह्याच्यातला डीप टेक इन्क्युबेशन. म्हणजे हे जे आपले 3 पॉईंट आहेत त्यापैकी पहिला होता तो सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप. दुसरा जे आहे त्याच्याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे ते आहे डीप टेक इन्क्युबेशन. डीप टेक इन्क्युबेशन म्हणजे काय, ते इन्क्युबेशनच आहे परंतु डीप टेक्नॉलॉजी वापरायची आहे. म्हणजे AIचा सपोर्ट वापरायचा. तुमचा जो काही बिझनेस करणार आहे, तुम्ही जो प्रॉडक्ट करणार आहे, तो प्रॉडक्ट तयार होताना ज्या काही प्रोसेसेस असणार आहे त्याच्यामध्ये कमीत कमी वेस्टेज करणे, कमीत कमी वेळात तयार करणे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी AI वापरणे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणे. त्यानंतर क्वांटम कॉम्प्युटिंग वापरणे, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी वापरणे, त्याच्यानंतर हार्डवेअर अशा प्रकारचे वापरणे, त्याच्यासाठीचे प्रोग्राम्स वापरणे, या प्रकारच्या त्याच्यामध्ये डीप टेक्नॉलॉजीचं इन्क्युबेशन. म्हणजे इन्क्युबेशन स्टेजमध्येच डीप टेक्नॉलॉजी वापरली तर त्याला डीप टेक इन्क्युबेशन म्हणलं जाते. तर याचं काही एक्झाम्पल आपल्याला इथं दिसतील. ॲक्सेल्स ॲटम्स AI कोहरंट 2026 ऑफर्स 2 मिलियन फंडिंग विथ गुगल कोलॅबोरेशन फॉर स्केलेबल इंडियन इनोव्हेशन्स. म्हणजे हे या प्रकारचं फंड तिथं अवेलेबल आहे पण त्याच्यासाठी डीप टेक त्याच्यामध्ये ते मदत करतील. यानंतर प्रोग्राम्स लाईक एलिव्हेट नेक्स्ट NXT ह्या जो आहे तो पण 1 crore त्याच्यामध्ये फंडिंग देऊ शकतो. यानंतर आपल्याला तिसरा पॉईंट जो त्याच्यामध्ये डिस्कस करायचा आहे, हे सगळे पॉईंट कशाचे चालू आहे तर हायलाईट इमर्जिंग ट्रेंड्स. याच्यामध्ये पहिला आपण बोललो सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप, दुसरा बोललो डीप टेक इन्क्युबेशन आणि तिसरा बोलतोय आपण की डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲक्सलरेटर्स. ह्या इन्क्युबेटर्सच्या नंतरची स्टेज आहे नॅचरली. याच्यामध्ये ॲक्सलरेटर स्टेजला AI, ब्लॉकचेन, डाटा ॲनालिटिक्स वापरून कशा प्रकारे त्याला मदत होऊ शकते याप्रमाणे आपण यासाठीची जी काही इकोसिस्टीम आहे त्याला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲक्सलरेटर्स म्हणतात. त्याच्यात आयप्रेन्युअर नावाचे एक काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ते काय करतात तर फंडही डिलिव्हर करतात, मेंटरशिपही डिलिव्हर करतात, मार्केट व्हॅलिडेशन करून देतात तुम्हाला. त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन फोकस्ड व्हेंचर्स असं ते फॉर ट्रान्सफॉर्मेशन फोकस्ड व्हेंचर्स याच्यासाठी आपल्याला मदत करतात. दिस शिफ्ट प्रायोरिटायझेस प्रॉफिटेबिलिटी अँड AI एनेबल्ड पर्सनलायझेशन वर रॅपिड स्केलिंग. तर ह्याच्यामध्ये AIचा वापर करून रॅपिड स्केलिंग होऊ शकते. याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला डिस्कस करायचं की डिस्कस द चॅलेंजेस स्टार्टअप्स आर फेसिंग विदिन दीज इकोसिस्टीम. ह्या इकोसिस्टीम जरी असल्या तरी सुद्धा त्यांना काय काय चॅलेंज फेस व्हायला लागले त्याच्याविषयी आपल्याला थोडंसं बोलायचं आहे. हा आपला याच्यातला शेवटचा पॉईंट आहे. सच एज फंडिंग गॅप्स, म्हणजे फंडिंग पाहिजे आहे पण मिळत नाही आहे, तो गॅप तयार झाला. त्याच्यानंतर स्केलिंग डिफिकल्टीज, म्हणजे वाढवायचं आहे पण ते वाढवताना काही अडचणी येत आहेत, तर ते स्केलिंगच्या डिफिकल्टीज आहेत. त्याच्यानंतर टॅलेंट शॉर्टेजेस, कमी पडत आहेत टॅलेंट लोक, तर त्याच्याविषयीचं आपल्याला हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ह्याविषयी आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि विथ एक्झाम्पल ऑफ हाऊ इकोसिस्टीम्स ॲड्रेस दिस, म्हणजे आपली भारताची इकोसिस्टीम जी आहे ती हे याला कसं मदत करू शकते ह्याच्याविषयी आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे. तर त्याच्यापैकी फंडिंग गॅप्स काय असते ते आपण बोललो. तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर कॉशन, म्हणजे फंडिंग
परसिस्ट. म्हणजे सध्या काय चालू आहे, तर त्याचा हिवाळा चालू आहे, म्हणजे 30% ड्रॉप झालेला आहे फंडिंगमध्ये 2022 नंतर. कॉझिंग शिफ्टिंग टुवर्ड्स प्रॉफिटेबिलिटी ओव्हर रॅपिड स्केलिंग. म्हणजे रॅपिड स्केलिंग नंतर करा, पण प्रॉफिटेबिलिटीवरच फोकस करा, असं सांगण्यात येत आहे. तर हा त्याच्यामध्ये गॅप झालेला आहे. इस्पेशली इम्पॅक्टिंग अर्ली स्टेज अँड डीप टेक फर्म्स, ह्याच्यामध्ये हा गॅप इथं तयार झालेला आहे. तर स्केलिंग डिफिकल्टीज पण होत आहेत कंपन्यांना. तर याच्यामध्ये काय, तर स्टार्टअप्स जे आहेत ते स्ट्रगल करतात स्केल बियॉन्ड सिरीज ए, particularly in hardware manufacturing due to lack of specialized facilities, high operational cost, and in India concentration of support in top metros. तर आहेत काही सोयी, पण त्या टॉप मेट्रोजमध्ये आहेत. तर तो एक गॅप आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं टॅलेंटचंही शॉर्टेज आपल्याला तिथं दिसते. म्हणजे बुद्धिमान लोक ते करण्यासाठी जे पाहिजे आहेत ते न मिळणे, असं पण होऊ शकते. तर ह्याच्यासाठी हे इकोसिस्टीम रिस्पॉन्स काय करते, तर फंडिंग गॅप्स जे काही आहे, म्हणजे फंड पाहिजे आहे पण मिळत नाही, ह्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह आहेत त्याचे. स्टार्टअप इंडिया नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर फंड ऑफ फंड्स नावाचं एक आहे. त्याच्यानंतर स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम्स आहेत. तर ह्या ज्या आहेत त्या फंड प्रोव्हाइड करायचा, फंड्सचा गॅप जो तयार होतोय तो भरून काढायचा प्रयत्न करत आहे. ॲड्रेसिंग टॅलेंट अँड स्केलिंग, ह्याच्यासाठी आपल्याला ॲक्सेलरेटर्स काही दिसत आहेत की ज्याच्यामध्ये रामय्या, इव्होल्यूट आर ब्रिंगिंग द गॅप बिटवीन द लॅब्स अँड मार्केट बाय प्रोव्हाइडिंग स्पेशलाइज्ड इन्फ्रास्ट्रक्चर, मेंटरिंग अँड क्रॉस डिसिप्लिनरी एक्सपर्टाईज. म्हणजे ते तशा प्रकारचे आपल्याला जे टॅलेंट लागणार आहे, जे लॅब्स लागणार आहेत, ट्रायल करायसाठी मशिनरी लागणार आहेत, ऑफिस लागणार आहे, ह्याच्यासाठी आपल्याला मदत करू शकते. याच्यानंतर आपल्याला सपोर्ट डीप टेक, आपण आत्ताच बोललो जसं की गव्हर्नमेंट इज फोकसिंग ऑन बिल्डिंग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे हे जे आहे ते डिजिटल आहे. जसं तुम्हाला इथं ॲटो क्लस्टर दिसला असेल, आपण मेकॅनिकलच्या साठी आपल्याला ॲटो क्लस्टर हा एक चांगला कन्सेप्ट आपल्या मेकॅनिकलसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी काढलेला आहे, की त्या अगदी लातूर सारख्या गावामध्ये सुद्धा ॲटो क्लस्टर्स आहेत. तिथं मोठमोठ्या मशीन्स आहेत आणि तिथले जे उद्योजक आहेत ते जाऊन तिथे त्यांच्या मशीन्स वापरतात आणि भाडे देतात फक्त. म्हणजे मशीनमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं काम नाही. जसं ॲटो क्लस्टर आपल्या मेकॅनिकलच्या रिलेटेड सपोर्ट करते, तसं डीप टेक्नॉलॉजीचा जर सपोर्ट हवा असेल तर काही देणाऱ्या अशा एजन्सीज आहेत, त्या अकॅडमी आहेत, कॉलेजेस आहेत, IITs आहेत, तर त्या आपल्याला कोलॅबरेट करू शकतात आणि होमग्रोन रिसर्चसाठी आपल्याला मदत करू शकतात. यानंतर नेव्हिगेटिंग रेग्युलेशन्स विषयी आपल्याला थोडं बोलायचं आहे. रेग्युलेटरी सँडबॉक्सेस आर being introduced to help fintech and AI startups test products as in a controlled environment, reducing compliance and burden. म्हणजे ह्या जे रेग्युलेशन्स आहेत त्या रेग्युलेशन्समध्ये मदत केले जाते. म्हणजे तो प्रॉडक्ट कसा असावा याच्यासाठी गव्हर्नमेंटचे काही नियम असतील तर त्याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मदत केली जाते. थोडक्यात हे आपण एवढं बोललेलो आहोत. ही ओव्हरऑल जे आहे ते काय काय पॉईंट आहेत, एक क्विकमध्ये 2 मिनिटात समराईज करू. पहिला जो आहे तो मिनिंग अँड फीचर ऑफ स्टार्टअप. स्टार्टअप आणि एंटरप्रेन्युअर मधले फरक आपण बोललो. याच्यानंतर आपण बोललो त्याच्याविषयी ते कंपॅरिझन बिटवीन स्टार्टअप, MSME आणि ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये आपण कंपॅरिझन बघितलं. त्यांचं ॲज रिगार्ड्स टू देअर गोल्स, देअर स्केलिंग, ॲज देअर टू इनोव्हेशन, ह्या प्रकारचं आपण कंपॅरिझन बघितलं. त्याच्यानंतर स्टेजेस बघितल्या. स्टेजेसवरती बरेच प्रश्न असू शकतात. तर ह्या स्टेजेस म्हणजे आयडिएशन, म्हणजे आयडिया तयार करणे, बीज तयार करणे, त्याचं व्हॅलिडेट करणे, ती आयडिया चालेल की नाही ह्याचा व्हॅलिडेशन करणे, त्याच्यानंतर वाढवणे म्हणजे स्केलिंग, आणि सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहणे, हे सगळं करणे. त्याच्यानंतर आपण बोललो की स्टार्टअप इकोसिस्टीम, हे सगळं करण्यासाठी इकोसिस्टीम आपली पूर्ण सिस्टीम काय करते आहे त्याच्याविषयी बोललो आपण. तर त्याच्यामध्ये असतात इन्क्युबेटर्स असतात, एक्सेलरेटर्स असतात, मेंटर्स असतात आणि इन्व्हेस्टर्स असतात. इन्क्युबेटर्स काय करतात, तर अर्ली स्टेजला तुम्हाला मदत करतात. ॲक्सेलरेटर्स जे असतील ते थोड्या लॅटर स्टेजला मदत करतात. मेंटर्स जे असतात ते कायम तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात, गायडन्स देतात. इन्व्हेस्टर जे असतील ते पैसा लागतो त्याच्यासाठी तुम्हाला मदत करतात. तर ह्या ज्या इन्व्हेस्टर्स जे असतात ते टिपिकली बँक वगैरे नसून एंजल इन्व्हेस्टर्स आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात, हे आपण बोललो. त्याच्यानंतर ते कसे एकत्रित काम करतात हे आपण बघितलं. त्यानंतर आपण बेंगलोर, हैदराबाद आणि पुणेमध्ये ह्या ज्या इकोसिस्टीम आहेत ह्या कशा स्टार्टअपला मदत करत आहेत हे आपण बोललो.
याच्यानंतर आपण बोललो की ह्या इमर्जिंग ट्रेंड्स ज्या आहेत, सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप म्हणजे काय आहे ते आपण बोललो. त्याच्यानंतर म्हणजे टिकून राहणारा स्टार्टअप तयार करण्यासाठी ज्या हे ट्रेंड्स आहेत, नवीन ट्रेंड्स आहेत, त्यामध्ये पहिला आहे सस्टेनेबिलिटी फोकस्ड स्टार्टअप, दुसरा आहे तो डीप टेक इन्क्युबेशन आणि तिसरा आहे तो डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲक्सेलरेटर्स. हे थोडेसे पहिल्या ऐकण्यात न कळायसारखे विषय आहेत, तर एक दोन वेळा तुम्ही हा जर वाचाल ही फाईल किंवा इंटरनेटवरूनही काही गोष्टी शोधाल, तर तुम्हाला आणखी ह्या गोष्टी नक्कीच जास्त चांगल्या कळू शकतील. याशिवाय तुम्हाला काही जर समजत नसेल तर तुम्ही मला मेसेज करा, त्यानंतर मी तुम्हाला फोन करून त्याच्याविषयी आपण डिस्कस करू शकतो. तर याच्यानंतर आपण बोललो की डिस्कसिंग द चॅलेंजेस, काय काय चॅलेंजेस येऊ लागले, ते एवढं असताना सुद्धा 90% फेल होतात म्हणजे नक्कीच त्यांना चॅलेंजेस आहेत. तर हे काय काय चॅलेंजेस आहेत ते बोललो. ते चॅलेंजेस ओव्हरकम करण्यासाठी गव्हर्नमेंटचं काय काय रोल आहे किंवा अम, हे करण्यासाठी फंडिंग गॅप्स वगैरे, स्केलेबिलिटी, हे सगळं करण्यासाठी काय इकोसिस्टीम त्याला हेल्प करू शकते, हे पण आपण याविषयी आज बोललेलो आहोत. So this is all about startup. So I think we shall stop today here. Uh, Thank you.